दादा ही कमळी का नाही आली अजून? आता रात्र होऊन बी लय टाइम झालाय, त्यात प्राजू अजून बी घरी गेलेली नाही. तिच्या घरातली तिची वाट बघत बसली असती. काम करतो, हिच्या मोबाईलवरनं हिच्या घरात फोन लावून सांगतो. हा प्राजू, अगं राधिका वहिनीसनी फोन लावून देती काय? प्राजू, वहिनी मी बोलतोय. निंगी निंगी तू? वय मी. प्राजू कुठे? वहिनी त्याचं काय झालं, प्राजक्ताची जरा तब्येत बिघडली. प्राजू काय झालं तिला? बरी आहे ना? आणि आणि तुम्ही आहात कुठे? वहिनी काही टेन्शन घेऊ नका, तिला जरा चक्कर येत होती बस. आता मी तिला तिच्या गाडीतनं घरला पाठवून द्यायलोय. बरं ठीक आहे, चालेल. राजू हे घे, तू काय बी टेन्शन घेऊ नको, ड्रायव्हर काका तुला घरला सोडतील. लेडीज हॉस्टेलमध्ये रेव पार्टी सुरू होती, याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही ड्रग्स नक्की आणले तरी कुठून? कमी मोहिते, तुम्ही यामध्ये कधीपासून इन्व्हॉल्व आहात? सांगा मॅडम, सांगा. कॉलेजच्या प्रेसिडेंट होण्यासाठी हे सगळं तुम्ही केलं का? तुम्ही हे ड्रग्स कुठून आणले? तुमच्यासोबत यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं? कॉलेजचं इलेक्शन चाललंय म्हणून हे सगळं चाललंय की आणखी काही? कमी मोहिते, अजून तुमच्यासोबत यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे? अजून तुमच्यासोबत कोण कोण साथीदार आहेत त्यांची आम्हाला नावं सांगा मॅडम. उत्तर द्या, आम्हाला उत्तर हवंय. सांगा काय ते. एक मिनिट, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नंतर मिळतील. आमची वाट सोडा, खूप काम आहेत आम्हाला. मॅडम या गाडीत त्यांना. काय झालंय? कमळीला का धरलंय? तिने मुलांच्या ड्रिंक्स मध्ये, लाडू मध्ये ड्रग्ज मिसळले होते आणि मला विचारताय का पकडले, काय करायचं होतं? आणि ओ साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? अहो कमळी असं काय करणं शक्यच नाही. वय, आणि ते ड्रग्स कुठून आलं? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बघा सर. तुम्हाला जे पण काही प्रश्नाची उत्तर हवी आहेत ना, पोलीस स्टेशनला यायचं, तिकडे सगळं मिळतील. बस दो. कमळे साहेब, निंगे, काय बी करून आता आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. चल कमळे. ऋषीला सांगायला हवं. ऋषी का फोन उचलत नाहीये? बाईकवर असेल कदाचित. परत बघते ट्राय करून. वाव, ते कमळीची काही वाट लावली आपण. मस्त जिरवली आहे तिची आता. माझ्या अगेन्स्ट इलेक्शन लढत होती, माझ्या अगेन्स्ट. आता जीएस इलेक्शन मध्ये जिंकणार कोण? अनिका शिवाय आहेच कोण? बाय द वे अनिका, ऋषी सरांना कळणार तर नाही ना की कमळीला आपण या सगळ्यात अडकवलंय? स्टुपिड आहेस का? त्याला मी बघून घेईन. ऋष,
आत्ता यावेळी इथे काय करतोय? पार्टी संपली. कधीच. प्राजक्ता कुठे आहे? पार्टी झाल्यावर सगळे घरी जातात तर ती पण घरी आली असेल ना. ती घरी पोहोचली नाहीये म्हणून मी इथे आलोय. हा वहिनी, कुठे आहेस तू? मी इथे हॉस्टेलवर आलोय. काय झालं, आली का ती घरी? नाही, पण तिचा फोन आला होता, ती येईलच इतक्यात. तू पण ये. हा, आलो. पोचते ती घरी. गुड. बरं, पार्टी संपली तर तुम्ही इथे काय करताय? ते रेश, माझी कार आहे ना ती खराब झाली आहे, तो मी ड्रायव्हरचा वेट करते, तो दुसरी कार घेऊन येतो ना. बरं, रोडवर थांबू नका, पण इट्स नॉट सेफ. हो, म्हणूनच हॉस्टेलला चालले ना. टेक केअर, बाय. हा डबा तर मी कमळीला दिला होता, इथे कसं पडला? ड्रग्सचा यूज करून भुलवणार होतीस का आम्हाला? कशासाठी? वोटसाठी? एवढी चीप असशील वाटलं नव्हतं. आणि कमळे, आम्ही चांगल्या घरच्या मुली आहोत. या केसमध्ये पकडलं गेलं तर आमच्या आई वडिलांना काय वाटेल? अरे ही मुलगी क्रिमिनल आहे आणि ही काय आपली जीएस ओनर. लायकी आहे का तुझी? ए, गप्पा बसा. तुमचा जामीन झालाय, आता तुम्ही घरी जाऊ शकता. आणि हो, आता सरळ घरी जायचंय. इकडे तिकडे कुठे दिसलात ना तर परत आत टाकायची पाळी येईल. चला. ए, तू कुठे चाललीस? तुझा जामीन नाही झालाय. अहो, पण मी काहीच केलेलं नाही सर. हो, मी खरंच सांगायलोय, मी खरंच काही केलेलं नाही. किंवा समजा कुणीतरी डाव रचलाय. माझा आणि ड्रग्सचा खरंच काय संबंध नाही. ए गप्पे, सगळेच पुरावे तुझ्या विरोधात आहेत. तुम्ही नाटकं रडगाणं सगळं बंद कर. पवार मॅडम, आत टाकायला. हो सर, आत टाका. मी निर्दोष आहे सर. मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी काहीच केलेलं नाही सर.